श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 2 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. भगवंत जर निर्गुण निराकार आहे तर मग आपण सगुणोपासना का करावी? महाराजांचं उत्तर: ज्याप्रमाणे एखादा मोठा विद्वान असेल तर त्याची विद्वत्ता ही सूक्ष्म असते, पण ती त्याच्या स्थूल देहातूनच व्यक्त होते. त्याचप्रमाणे निर्गुण हे सूक्ष्म असले तरी त्याला पोचण्यासाठी सगुणाचा आधार धरावा लागतो. सगुणात निर्गुण भरलेला आहे, साध्य निर्गुण आहे, तरी साधन सगुणाचं असलं पाहिजे. निर्गुणाला पोचणं हे आपलं ध्येय आहे. त्याचा रस्ता आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण संतांचे सांगणे प्रमाण मानून चालले पाहिजे. संत सांगतात की आज आपल्याला सगुण तेवढंच दिसतं, त्या सगुणाच्या आधारानेच निर्गुणाकडे जायला पाहिजे. आज आपण सगुणाकडे लक्ष केंद्रित करून चालावं. सगुणोपासना जसजशी वाढत जाईल तसतसं निर्गुण काय आहे हे आपोआप कळेल. निर्गुणाची उपासना होऊ शकत नाही, तिथे एकरूपता असते. उपासक वेगळेपणानं राहू शकत नाही. खरं म्हटलं म्हणजे सगुणोपासनेचे पर्यवसान निर्गुणातच होत असते. प्रश्न क्रमांक 2. साधकाने कसे वागावे? महाराजांचं उत्तर: भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे. म्हणून रात्रंदिवस रामाचा ध्यास असावा, मुखी त्याचं नाम असावं. जे करणं असेल ते भगवंताला सांगून करत जावं. भावना जागृत ठेवणे हे साधकाचं खरं काम आहे. व्यवहाराने, विषयाने, वासनेने भावना मंद होते, त्याने अभ्यासात मागे पुढे होते. म्हणून नामाने भावना जागृत ठेवावी. डोळे व कान उघडे ठेवून बंद असावे. साधकाने संधी साधून नाम घ्यावे. रोज झोपी जाताना जागेपण संपले पण झोप लागली नाही असा एक क्षण येतो, तिथं नाम घ्यावं. ते नाम मग झोपेत अखंड चालते. नाम अंतःकरणात स्थिर होईपर्यंत नेटाने अभ्यास करावा. एकदा स्थिर झालं म्हणजे सुखाचे व दुःखाचे प्रसंग आले असता देह मागे पुढे होतो, पण आतमध्ये नाम अखंड चालते. त्याने समाधान टिकते. माणसाच्या बोलण्यावरून व खाण्यावरून त्याची देहबुद्धी कळून येते. साधकानं अधिक बोलू नये, रात्री अधिक जेवू नये, विशेषतः तेलकट खाऊ नये. आपल्या संबंधी जे जे घडेल ते ते भगवत कृपेनंच झालं असं साधकानं समजावं. रोज थोडेसे वाचावे, पण त्याचे मनन करावे. नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव वाढीस लागते. त्याचबरोबर मनाची शक्ती वाढते. साधकानं तिथं सांभाळावं. त्याचा उपयोग व्यवहारात करू नये. नामाने ज्याची भावना वाढीस लागली त्याला भगवंत जिवंत व्यक्तिरूपानं दिसेल, पण साधकानं भगवंताची मूर्तीसुद्धा मागे सोडून केवळ नामात राहण्याचा अभ्यास करावा. गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीनं व आवडीनं नाम घ्यावं. आपल्याकडून होईल तेवढं नाम घ्यावं. न होईल त्याचा राम कैवारी आहे. सत्वगुणाच्याही पलीकडे जावे लागते. मुदतीचा ताप निघताना जशी तळमळ होते तशी सत्वगुणाच्या पलीकडे जाताना होते. ते नामात साधते. बालक वासनेत असून वासना त्याच्यात नसते, तसं साधकाने असून नसावं, पण नामात राहावं. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम, जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.